साहेबांना मी अनेक वेळेला भेटत होतो, मंत्रालयामध्ये भेटत होतो, वर्षा बंगल्यावर काही वेळेला मी गेलो आणि रामदास काले आलेला आहे म्हटलं की दादा मला वर बोलवायचं आणि दादा तेवढ्याला रुगूर असायचे आणि ते अनेक लोकांना सांगायचे की कार्यकर्ता व्हायचा असेल तर रामदासांचा व्हावा. आणि दादांचं मुख्यमंत्री गेल्यानंतर दादांना दिल्लीमध्ये जनरल सेक्रेटरी बनवतो का काँग्रेस पक्षाने. त्या ठिकाणी जाऊन मी 24 अकबर रोडला दादांना भेटलो आणि दादा म्हणाले की तू माझ्या इकडे माझ्या ठीक आहे. दादा वतन दादांची संबंध चांगली होती माझी. आंदोलनामुळं जे जे मुख्यमंत्री झाले त्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत माझे संबंध चांगले होते. म्हणून मी कार्यकर्त्यांना माझ्या सांगितलंय की एखादं मोठं पद मिळण्यापेक्षा कार्यकर्ता हे पद मोठा आहे. कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहिलो आणि माझी ओळख हा म्हणता सगळ्या महाराष्ट्रामध्ये झाली. त्यावेळेला सुरुवातीला टीव्हीवर नव्हता, पण मी अनेक वेळेला बसमधून जात होतो. बसमधून अनेक वेळा उभा राहून मी गेलेलो आहे. कधी रेल्वेला रिझर्वेशन काढून गेलो नाही आणि अनेक वेळेला रेल्वेमधून जाताना कार्यकर्ते मला 5-50 सोडायला यायचे आणि सगळे टीसी माझ्या ओळखीचे होते. सगळे आपल्या कार्यकर्त्यांना बघून टीसीच म्हणायचे की आठवले साहेब घ्या आतमध्ये. मला तिकीट विचारत नव्हतं, माझ्या खिशात तिकीट असायचं. पण मी सातत्यानं प्रवास केलेला आणि मी सांगली जाई आता मला अभिमान आहे. पण सांगली जिल्ह्याने महाराष्ट्राच्या राजकारणाची वाढवली आहे शान. सांगली जिल्ह्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाची वाढवलेली आहे शान. म्हणूनच मला आहे सांगलीचा अभिमान. सांगली जिल्ह्यात एकदा तर असं होतं की सांगली जिल्ह्यातले सगळ्या पक्षाचे अध्यक्ष सांगलीत होते. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष, जनता दलाचा अध्यक्ष, RPI अध्यक्ष, आणि 5-6 पक्षाचे जे सगळे अध्यक्ष होते हे अध्यक्ष सांगलीचे होते. त्यामुळे सांगली जिल्हा जो आहे हा सांगली जिल्हा तसा इरिगेटेड आहे आणि नॉन इरिगेटेड आहे. इरिगेशन आणि नॉन इरिगेशनला एकत्र आणणार असा हा जिल्हा आहे. दलित आणि सवर्णांना एकत्र आणणार हा जिल्हा आहे. समतेची मुहूर्तमेढ रोवणारा अशा पद्धतीचा हा जिल्हा आहे. आणि आज तर माझी ओळख साऱ्या देशामध्ये आहे. परदेशामध्ये गेल्यानंतर अमेरिकेमध्ये गेलो, इंग्लंडमध्ये गेलो, दुबईला गेलो, ऑस्ट्रेलियामध्ये गेलो, न्यूझीलंडमध्ये गेलो, कंबोडियामध्ये गेलो, व्हिएतनामला गेलो, थायलंडमध्ये गेलो, तर जे आपले इंडियन लोक आहेत, भारतीय लोक आहेत, ते सगळे लोक युट्यूबवर माझी भाषण ऐकत असतात. अलीकडे मला जास्त लोकसभेत बोलायला मिळत नाही, मी लोकसभेचा मेंबर नाही, पण लोकसभेमध्ये येण्याची माझी इच्छा आहे. कारण ज्या ठिकाणी विशाल आहे त्या ठिकाणी मी जायला पाहिजे. आणि विशाल हा आमचा मित्र आहे. प्रतीक पाटील यांच्याबरोबर माझे संबंध अत्यंत चांगले होते आणि प्रतीक पाटील यांच्याकडे माझ्याकडे त्याचे ऍडिशनल PS आहेत प्रतीक पाटील. ते राजकोटचे आहेत, गुजरातचे आहेत. पण प्रतीक सोबत अनेक वेळेला सांगलीमध्ये अनेक वेळेला सांगलीमध्ये राहिले आणि ते मराठी अत्यंत चांगली बोलतात प्रतीक पाटील.